मराठा आरक्षणासाठी गठीत केलेल्या मराठा आरक्षण उपसमिती समोर आता मोठा पेच निर्माण झालेला आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायचं झाल्यास त्याला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं यापूर्वी दिलेल्या निकालामुळे अडसर येण्याची शक्यता आहे। बघूयात या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट। आरक्षण उपसमिती समोर कोर्टाच्या निर्णयांचा पेच। आरक्षणाबाबत निर्णय घेताना कोर्टाच्या निर्णयांची अडचण। कोर्टाचा सन्मान ठेवून आरक्षण देण्याचा पेच। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारनं मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली आहे। जरांगेंचं उपोषण सुरू झाल्यापासून मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकांवर बैठका झाल्या। नवनियुक्त अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत। उपसमितीचे सदस्य, शिंदे समिती आणि कायदेतज्ञ यांच्याशी ते सातत्यानं चर्चा करतात। या चर्चेतून आणखी एक मोठी बाब समोर आली आहे। यापूर्वी कुणबी जात प्रमाणपत्र आणि आरक्षणासंदर्भात जी प्रकरणं हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात गेली त्यावेळी कोर्टानं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून प्रमाणपत्र देता येणार नाही असा निकाल दिला होता। बाळासाहेब रंगनाथ चव्हाणांना जात पडताळणी समितीनं 2001 मध्ये कुणबी प्रमाणपत्र दिलं। पडताळणी समितीनं दिलेल्या कुणबी प्रमाणपत्राविरोधात जगन्नाथ होले यांनी तक्रार दाखल केली। तक्रारीनंतर दाद न मिळाल्यानं जगन्नाथ होले हे मुंबई उच्च न्यायालयात गेले। या प्रकरणात महाराष्ट्र शासन आणि बाळासाहेब चव्हाण यांना प्रतिवादी करण्यात आलं होतं। 17 ऑक्टोबर 2003 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती BH मार्लापल्ले, न्यायमूर्ती AS बगांनी जगन्नाथ होलेंच्या बाजूने निकाल दिला। आदेशातील परिच्छेद 17 मध्ये म्हटलंय की या प्रकरणात सदर प्रमाणपत्र मान्य केल्यास महाराष्ट्रातील मराठा समाज कुणबी म्हणून स्वीकारावा लागेल। असं झालं तर तो सामाजिक मूर्खपणा ठरणार अशी टिप्पणी कोर्टानं केली। उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात बाळासाहेब चव्हाण हे सुप्रीम कोर्टात गेले। सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती BN अग्रवाल आणि न्यायमूर्ती PK बालसुब्रमण्यम यांच्या खंडपीठानं 15 एप्रिल 2005 रोजी निकाल दिला। मुंबई हायकोर्टाचा निर्णय योग्य आहे, त्यात हस्तक्षेप करण्याची आम्हाला काहीच गरज वाटत नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं। दुसरं प्रकरण सुहास दसरथे विरुद्ध महाराष्ट्र सरकार असं होतं। या प्रकरणाचा 6 ऑक्टोबर 2002 साली निकाल आला। निकालातील परिच्छेद 46 म्हणतो की जात पडताळणी समितीकडे जी भूमिका मांडण्यात आली ती स्वीकारण्यात आली तर मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागेल। असं केलं तर ते महाराष्ट्रातील वास्तविक सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात असेल असा निकाल दिला होता। कोर्टाच्या या निकालांमुळे मराठा आरक्षण उपसमितीला कोणताही निर्णय घेताना कोर्टाचा आदर राखावा लागणार आहे। कोर्टाच्या निर्णयांचा अवमानही होऊ नये आणि मराठा समाजाला न्यायही मिळावा अशी कसरत करावी लागणार आहे। कोर्टाच्या या निकालाचा गुंता कसा सोडवावा असा यक्ष प्रश्न समितीसमोर आहे। संख्या मिळालेली आपल्याला, नावं नाही आहे आणि त्याच्या संदर्भात मग कसं पुढं जायचं म्हणून आज आम्ही परत संध्याकाळी 5 वाजता आपल्या राज्याचे ॲडव्होकेट जनरल जे आहे त्यांच्या समेत परत बैठक आहे। त्यांना आम्ही आता माहिती सांगितली, माहिती पाठवली। आमच्या विधी व न्याय विभागाचे सचिव आहेत मंत्रालयातील आपल्या आणि आमच्या विभागाचे जे सचिव आहेत त्यांच्या समेत आता पुन्हा 5 वाजता ॲडव्होकेट जनरल यांची समेत चर्चा होईल। मग याच्यामधला जो कायदेशीर गुंता तयार झालेला आहे तर काय मार्ग निघू शकतो त्यामध्ये चर्चा झाल्याच्या नंतर मग काय समोर आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत पुढं आपल्याला जाणं त्या ठिकाणी पुढं निर्णय घेणं सोपं जाईल। मनोज जरांगे पाटलांना या बाबी माहीत नाहीत असं नाही, पण त्यांनी आरक्षणाचा निर्णय तातडीनं घ्यावा असा आग्रह धरलाय। मराठा समाजाचं समाधान होईल आणि कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होणार नाही असा निर्णय उपसमितीला घ्यावा लागणार आहे आणि हा निर्णय घेताना उपसमितीचाही कस लागणार आहे। ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।